हमालीच्या नावाखाली खंडने उकळणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी हमाल पंचायतीच्या मोर्चात केली। बाजारपेठेत हमालीच्या नावाखाली अनेक संघटना उदयास आल्या आहेत, मात्र त्या काम करण्याऐवजी व्यापारी, मॉलवाले तसेच विविध ठिकाणी जाऊन हमालीचे निमित्त करून संबंधितांकडून खंडण्या उकळण्याचे काम करीत आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटना आणि हमाल बदनाम होत आहेत। त्यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे, नाहीतर हमाल पंचायत गप्प बसणार नाही असा इशारा हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी दिला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच पुणे रेल्वे स्थानकाचे विभागीय व्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। त्यावेळी डॉक्टर आढाव बोलत होते। या मोर्चात छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड संघटना, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संघटना सहभागी झाल्या होत्या। या मोर्चाची सुरुवात मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली। पुढे तो भवानीपेठ, नानापेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली। यावेळी नितीन पवार यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, पुणे आणि आसपास ग्रामीण भागात सगळीकडे ज्या औद्योगिक वसाहती उभ्या राहिलेल्या आहेत, पुण्यामध्ये ज्या व्यापारी बाजारपेठ आहे यामध्ये हजारो माझे हमाल काम करतात। आता या क्षेत्रामध्ये एक असं गुंडगिरीचं पैलवान असं झालेलं आहे, वाऱ्याच्या नावाखाली किंवा कामाच्या नावाखाली हा आमचा भाग आहे, इथं कुणी यायचं नाही म्हणून ज्या ठिकाणी खंडणी वसूल झाले, काम न करता पैसे वसुली करण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत। इतकंच नव्हे तर दुसऱ्याने काम केलं तर त्याचे पैसे फुकट काम का वसुली ही सुरुवात झालेली आहे। याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की आता काही ठिकाणी आता ते सगळ्यात आकडेवारी मिळेल ती मी सांगत नाही आता या ठिकाणी, परंतु याविषयी याबद्दल व्यापारी वर्ग वगैरे काय करायचं दमबाजी होते आणि याला राजकीय पक्षांचा आधार मिळालेला आहे। कोणत्याही नेत्याचा फोटो लावायचा, खोट्या संघटना काढायच्या, या राज्यामध्ये माथाडी कामगार कायदा लागू असताना सुद्धा तो कायदा गोंधळून ठेवायचा, त्याची माहिती सुद्धा नसायची, अशा स्वरूपाची एक अनागोंदी झालेली आहे। त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, ते डीएसपी ना सांगतील काय करायचं, ते पुण्याच्या पोलीस कमिशनरना आम्ही निवेदन दिलेलं आहे, ते पाहतील पुण्यामध्ये काय करायचं आहे। आमच्या मोर्चाची मागणी आहे, यातले काही लोक नॉन गुंड आहेत त्यांना मोकाखाली अटक करून जरा दहशत निर्माण केली पाहिजे आणि बाकीच्या ठिकाणी पोलीस खात्याने हातबल दाखवता उपयोगी नाही, तातडीने हालचाली करून हे जे कृत्य आहे हे निंदक कृत्य याला आळा कसा घालता याची कारवाई केली पाहिजे। तेव्हा तातडीचे उपाय आणि कायमचे उपाय जर केले तर उद्योग नीट राहील, नाहीतर मग सगळंच फ्री चालले आता आणि फुकट खाऊनची सैल वाढलेली आहे। राजकीय पक्षांना मला सांगायचंय, अशा कार्यकर्त्यांना आश्रय द्यायचा प्रयत्न करू नका। आपण देशाचं वाटोळ करतो, भ्रष्टाचाराची लढाई केवळ दिल्लीतून नाही चालणार, मुंबईतून नाही चालणार, ती गल्लीमध्ये सुरू करावी लागेल आणि त्याचं पाऊल म्हणून आम्ही आज आजचा मोर्चा काढलेला आहे।